हे गाइस, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी जातो आहे आता, आपली लडाख ट्रिप जवळ आहे। आजची तारीख आहे 3 आणि 21 तारखेला आपल्याला निघायचं लडाखला। तर मी 2 फ्लॅग्स असं फ्लॅग रॉडचं मी बिल्ड केलं आहे। मला फ्लॅग लावायचे त्या ते डिझाईन आणि फ्लॅग प्रिंटिंगला द्यायला चाललो आहे दहीसरला। मीन्स तिकडे एक ओळखीचा आहे, ओळखीचं म्हणजे मीन्स मामाने सांगितलं की ह्याच्याकडे जा, हा चांगला करून देतो, हवी तशी डिझाईन अँड प्रिंट ऑल सगळं एका जागी होईल। तर मी बोललो ठीक आहे, तिकडेच करून घेतो। तर आता मी जातो आहे आणि निघालो आहे घरातून 10 मिनटं झाली। आपला धापधूप आहे त्यामुळे निघालो, आता चाललो आहे। खूप बेकार ऊन आहे, काय माहिती आमची लडाख ट्रिपला कसं होणार आहे कसं नाही होणार आहे। मीन्स आम्ही का ब्लॉग बनवतो, हा ब्लॉग पण नव्हतो बनवणार। काय झालं आहे, मागचे माझे 3-4 ब्लॉग्स, 3-4 पण नाही 5-6 ब्लॉग्स आहे ना, एकदम सगळे पाण्यात चालले आहे। पूर्ण माईकने पूर्ण वाट लागते ब्लॉगशी आणि त्यामुळे मला हा टेस्ट करतो आणि लडाख प्रिपरेशन्स पण हा एक ब्लॉग होऊन जाईल फ्लॅगचा। तर म्हणून मी करतो आहे। आपल्या ब्लॉगची क्वांटिटी पण वाढवायची, क्वालिटी सगळं वाढवायचं आहे हळूहळू करून। आणि त्यामुळे मी कुठे फ्लॅग लावणार आहे ना, मी तुम्हाला क्लिप देतो, तुम्ही जाऊन बघा आणि मग या वाल्या फ्लॅग रोड जाणार आणि इकडून एलएनजीचे 2 स्टूल इकडून खाली दोन्ही साईडला। तर एक्झॅक्टली काय चालू होतं माहिती आहे, मी आहे ना गोप्रोसाठी सगळे माईक लावून बघितले। मीन्स जास्त हायरेंजवाले पण नाही, मावनो नंतर हे ॲडॅप्टर चेंज केलं। एवढी माझी अशी फाटली होती की काय झालं आहे नक्की, ऑडिओ का नाही येते, ऑडिओ का नाही येते, का नाही येते। माईकचाच खूप इश्यू चालू होता। हेल्मेटमध्ये मी अशा जागी माउंट केलेलं ना, आपलं माईक माझ्या चीन पॅडच्या मागे, का आपले स्पीकर्स असतात एजीचा तिकडे, त्यानंतर वरती डोक्यावर, तरी पण आवाज नव्हता। एवढे फुटेज एवढे खारखूर खार 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 कर सगळं फाटत होतं। तर मी एकदम आता असा माईक लावला आहे एकदम जुगाडमध्ये, आपला असा जुगाड केला आहे ना, आपला MIचे इयरफोन्स असतात ना तो ठेवला आहे। एवढा भारी आवाज येतो, एवढा भारी आवाज येतो ना आता, म्हणजे तुम्हाला जो आता ऐकायला येत असेल तसा आवाज येतो आहे। तर त्यामुळे आणि लडाख ट्रिप पण एवढी जवळ येत होती, मला आता परत केवढा मोठा खर्च। नाही तर मला एक टाईमला असं वाटत होतं माझं माईक अडॅप्टर गेला आहे, म्हटलं तर माईक अडॅप्टर गेलं तर वाटच लागेल। मग थोडंसं जुगाड केला, इयरफोनची टाकली तर त्यांनी येतो आहे बरा। आणि आजची तारीख आहे 3, आम्ही निघणार आहे 12 तारखेला, सॉरी 21 तारखेला निघणार आहे। ॲक्च्युली आम्ही 20 तारखेला निघणार होतो, बट इलेक्शन्स आहे आणि माझे पप्पा बोलले की इलेक्शन करूनच जा। तर त्यामुळे आहे गरमी बाबा। आणि काय आपली मोस्ट ऑफ सगळी तर राईड आपली प्रिपरेशन तर सगळे झाले। आता तर मला काय सगळं घेऊन झालं आहे, माझं तर सगळंच घेऊन झालं आहे। भाईचं मोस्ट ऑफ सगळंच बाकी आहे, पॅन्ट बाकी आहे, सगळं बाकी आहे अजून मोस्ट ऑफ त्याचं। टायर बदलायचं माझं सगळं झालं आहे। आणि मी नवीन 70 वॉटचे HGGचे लाईट्स पण लावले मोठेवाले आणि केलं अजून थोडं। आता मला बॅक प्लेट लावायची आहे खालची, ती ऑर्डर केली मोटो टॉपची। त्यानंतर हंटरचा फोन स्टँड इकडे लावला, मी समोर लावला ना तर थोडं ना ते वेट नाही ना खाली पडतो तो फोन स्टँड आणि टच पण होत नाही तिकडे। आणि मलाच लीड करायचं ॲक्च्युली। तर मी बोललो मी HGGचा लावतो आणि हा कसं शॉकप्रूफ आहे। मोस्ट ऑफ असे फोन स्टँड असे आहे ना की फोन ठेवला ना की व्हायब्रेशन नाही ना, तर कॅमेरे जातात फोनचे। तर मी हा वाला लावला आणि शॉकप्रूफ आहे, हा दबतो एकदम आतमध्ये आणि तसाच बनवला आहे तो। वाव, कोणती आहे कावासाकी? हां, ही नवीनवाली आहे, कलर टॉप आहे तिचा, मस्त वाटतं आहे। RX 100 सारखा लुक आहे तिला। आणि एक गुड न्यूज आहे, आपण लवकरच RX 100 घेतो आहे माझ्या बड्डेला वगैरे किंवा ऑगस्टमध्ये बघू। शोध चालू आहे, एक बघितली आहे पण खूप जास्त प्राईस सांगत आहे। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, ही बघा ही वाली।
ही वाली जे माझा एक फ्रेंड आहे, म्हणजे मी ज्या गॅरेजमध्ये काम करतो तिकडेच आहे. खूप जास्त प्राईस सांगतो आहे. बघू मला ज्या प्राईजमध्ये त्यांनी दिली तर मग त्याला टोकन बिकन देऊन थांबवून ठेवेल गाडी. मला बोला तुझ्याजवळ ठेव, मग मी लदाखवरून वगैरे येईल, त्याला टोकन देऊन टाकेल. आणि मग ज्यावेळी पाहिजे मी त्यावेळी तेवढं गाडी घेऊन त्याला बोलेल बघ तू चालव, काय करायचं असेल कर. ओळखीचा आहे तो, बघू कसं होतं आहे. RX 100 एक ड्रीम आहे माझी. काय गाडी आहे, हा पॉवर आहे. ती चालवली आहे ना मी, एक नंबर गाडी, एक नंबर, लिमिटलेस. तिचा जो नॉईस, तिचा जो धूर याचं ते जे आहे ना, काय बोलतात त्याला, मस्तच. मला तर खूप आवडली ती गाडी. आणि तिचा जो कलर आहे ना तो ना असं मस्त शायनीमध्ये आहे, आपल्या चमकी कशी शाईन होते. त्याच्यावरून त्यांनी लॅकर मारला आहे, टॉप आहे. म्हणजे मेंटेन ठेवली आहे त्यांनी, म्हणजे बनवलीच आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे ती. बघू आता कसं काय होतं. चला आता मी हायवेला लागलो आहे, गोरेगावला आलो आहे. आणि मला ना 3-4 प्रकारचे फ्लॅग हे करायचे, बनवायचे. दोन फ्लॅग आहे ना, म्हणजे आमचे ग्रुप आहे ना, म्हणजे ग्रुप असं नाही, आम्ही दोघं तिघं जायचं, पण असं मला बनवायचं होतं. VR ब्रदरहूड्स करून असं एक बनवायचं आहे. HP ब्लॉगचं बनवायचं आहे. HP ब्लॉगमध्ये मला 2 डिझाईनमध्ये बनवायचं आहे. म्हणजे एक डिझाईनमध्ये कसं HP ब्लॉगचं माझा तो आहे ना लोक यूट्यूबचा, तो त्याच्या मागून मला असं विचार चालू आहे की असं आमचा रूट जो काय रूट आहे, कुठे कुठे आम्ही जाणार आहे ते सगळं असं दाखवायला मॅपमधून. आणि एक नॉर्मल HP ब्लॉग्स आणि एक वेगळं बनवायचं एक मला. दुसरं एक आहे 3-4 1 2 4 5 फ्लॅग बनवायचे मला. म्हणून जातो आहे इकडे. एक अल्फा डिझाईन करून एक आहे, अल्फास. तिकडे जातो आता. हाच रूट असणार आहे आमचा जायचा गुजरात. येताना इनकेस आमचा वेगळा चेंज असेल रूट, आम्ही फक्त लडाख नाही जातो आहे. त्याच्यात आमचं एक हां ते एक लडाख 1 2 हां 4 डेस्टिनेशन आहे आमचे प्रॉपर. आम्ही आता दहिसरला पोचलो आहे. आता या ब्रिज काढून मला लेफ्ट घ्यायचं आहे. चला आता जातो. इकडं आले आता जातो. बापरे काय ऊन येते. पार्किंग पण धड भेटली नाही, उन्हात गाडी उभी जाऊन. झाले 2 फ्लॅक्स अजून चालू आहे. दोन पाहिजे मला, 2 पाहिजे. आता निघतो इकडून. मला काहीतरी खातो, भूक लागली. चला निघू. निघालो. मंडेपर्यंत येतो बोलला. मी तर नाही आहे, मामाला वगैरे इकडे बोलवेल घेऊन जा करून. नाही तुझ्या जवळ ठेव, म्हणजे कसं मी येऊन नंतर वगैरे पिक वगैरे करेल. हे बस चला कोणी उलटण मारून जाऊ. दहिसर पोलीस स्टेशन इकडे. बापरे धूळ बघा. चल बच्चा. हिमांशु प्रिय
कधी एवढ्या रिक्षा घेतल्या? अरे आम्हाला कलेक्शनची आवड आहे. बाईक्स, कार्स, ग्लाउज, जॅकेट, हेल्मेट. रिक्षा नको. रिक्षाचा बिझनेस टाका आपण. 10-12 रिक्षाचा बिझनेस टाका. आता लवकरच लडाख राईड. खूप अवेटेड राईड आहे यार. लवकर निघायचं आहे. मामाकडे काय नाही तिकडे काहीतरी, कारण की व्हेज आहे आणि आज नॉनव्हेजचा दिवस आहे. तर सो आज जमणार नाही म्हणून आम्ही आता चाललो आहे. चलो. व्हेज बर्गर, व्हेज टिक्का, सोयाबीन पनीर बर्गर. घेणार आहे. आता एवढं सगळं खाल्लं, अंगावर झोप येते. दहीसर तू पुरला पोचायचं आहे. चला आता निघतो इकडं. सगळं पॅकअप करून मग निघू. चला. मी नवीन आहे GG70 लाईट बोलले मी. एवढी आहे बघा एवढी. आता निघालोय. 2 पोरं नुसते बघतात. मागासपासून मी एंट्री केली ना तेव्हा म्हणजे 2 पोरं उभी होती. आता फोन दे. चला आता निघतो. असतात हाय करून गेले ते 2 पोरं. चालू. चला आता निघू इकडून डायरेक्ट घरी. आता एकदम हे दोघं खुश राहतील आणि दिवसभर 2-3 दिवस लक्षातच ठेवतील. अरे आम्ही असं बघितलं. ॲज युजल मी ट्रॅफिकमध्ये फसलो आहे. जोगेश्वरच्या ब्रिजवर आहे. तर नेहमी मला या ब्रिजवर ट्रॅफिक भेटलं. हो रेंज ओव्हर टॉप. कोणतरी मोठा आहे. ॲक्टर बिक्टर नाही कोणतरी आहे. या ग्राउंडमध्ये 15-20 मिनटं उभं राहिलं तर मस्तपैकी करपून निघेल. चॉकलेट सारखं. आता जोगेश्वरीला आलोय. ही आहे आपली ड्रीम शोरूम. जाऊन आलोय एकदा पण आणायची कधी तो दिवस येणार, कधी तो वेळ येणार, कधी ते काय येणार, पण काय येणार. होप सो ट्राय करू आपण नेक्स्ट इयर पर्यंत. ढाप ढूप ठाप बड्डेला. पण माझे एक असं आहे की समजा मी 12 lakhs पर्यंत गाडी घेतली इन केस, तर परत 4 लाखाचा इन्व्हेस्ट लावा लागणार. माझा असा विचार चालू आहे सेकंड हँडमध्ये बघायची. कारण की जर मग 12 lakhs खर्च करून परत 4 लाख, 13, 14, 15, 16 लाख रुपये गेले. परत ॲसेसरीज लोड करा, गाड बीड एक्सेट्रा. हां समजा मी जर गाडी घेतली सेकंडमध्ये, आपल्या मुंबईत तर खूप तयार गाड्या आहे. सुपर बाईकची आपली डीलर मुंबईमध्ये खूप कमीच आहे. 2-3 जागे आहेत त्यांच्याकडे. नाही आहे मला आवडतो कलर पण नाही आणि आवडतो ॲडजस्ट पण. माझं असं इच्छा आहे एक बुलेट ट्रायमध्ये आहे 1100 रेड आणि ती चेरी रेड आणि
ग्रेमध्ये येते ना त्याच्यात ॲक्रोफोबिकचा एक्झॉस्ट मला पाहिजे ना. तो कलर नसला तरी मला ॲक्रोफोबिकचा एक्झॉस्ट लावून पाहिजे. समजा इनकेस इकडे नसली मुंबईत आपल्याला तर केरला किंवा कर्नाटक, दिल्ली, मोस्ट ऑफ दिल्लीला असतात. माझा असा प्लॅन आहे दिल्लीला जाऊन मग घेऊन यायची. आणि दिल्लीला खूप स्वस्त गाड्या आहे, खूप स्वस्त गाड्या आहे. आपल्या मुंबईत चालेल सेकंड हँडचा प्राईस 9.5-10 लाख आणि दिल्लीला झालं 7 लाख 8 लाख. 2-2.5 लाख रुपये वाचतात ना. आता समजा आता ते 16 लाख आणि इकडे 7-8 लाख नंबर घेऊन तर आपल्याला प्रॉब्लेम. नंबर भेटून नाही कोणता पण, मला असं काय नाही, कुठे ना कुठे आपल्याला ॲडजस्ट करायला लागणार. आणि हा मी माझा LS2चा हेल्मेट इकडून घेतला आहे. तेच आता विचार चालू आहे. आता समज ना 7, 7.5, 8, 7.5पर्यंत भेटली आणि मला न्यू शेपमध्ये पाहिजे. जर भेटली तरी तर ॲडजस्टला नसेल तर आपण कसं राईडवर खर्च करू शकतो ना मेन. मग इकडून आम्ही जाणार भाई आणि मी, कुठे भेटेल तिकडे ॲडव्हेंचर घेऊन जाणार, डबल सीट पिलियन, आणि येताना घेऊन येणार. असा प्लॅन चालू आहे. दिल्लीला असून दे मग कुठे पण असून दे बघू. तिथे परत लोडिंग करून इकडे घेऊन या, तो वेगळा खर्च. म्हणून त्यामुळे जरा मकसद अच्छा रखने का और लेके आने का. तर बघा झोमॅटो लिहिल्याने 45 नंबर रोहित शर्माची टी शर्ट. बघायचं तुम्हाला. थांब रे, थांब. नो हॉर्न, तुला हॉर्नच मारेल अजून. झोमॅटो 45 रोहित शर्मा. आता माझ्या एरियामध्ये पोचेल, घरी जाईल 2 मिनटात. कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा. हा ब्लॉग असा म्हणजे हे नाही एकदम एवढं काय असं मी दाखवण्यासारखं नाही नव्हतं काय. जस्ट असं मी ट्रायलसाठी हा ऑडिओ रेकॉर्ड्ससाठी म्हणून मी हा ब्लॉग बनवला. आणि कसा वाटला हा ब्लॉग हा नक्की सांगा मला. आवडला तर आवडला, नाही तर नाही. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. हाफ चूक